धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी एका कार्यक्रमात बोलताना डॉक्टर प्रतापराव दिघावकर साहेबांविषयी गौरवोद्गार काढले. त्या म्हणाले की डॉक्टर प्रतापराव दिघावकर साहेब यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नसता तरी ते धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार होण्याची क्षमता ठेवत होते. त्यांना काँग्रेस पक्षाकडूनही उमेदवारी देण्याची तयारी होती, मात्र त्यांनी उमेदवारी स्वीकारली नाही किंवा पक्षप्रवेश केला नाही. त्यामुळे मला उमेदवारी मिळाली आणि मी खासदार झाले. त्यांना पुढे डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांच्या व्यक्तिमत्वाचा, सामाजिक कार्याचा आणि व्यापक जनसंपर्काचा विशेष उल्लेख करत त्यांच्या नेतृत्व क्षमतेचे कौतुक केलं. खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या या वक्तव्यातून डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांच्या कार्याचा, लोकांमधील विश्वासाचा आणि नेतृत्वाचा गौरव अधोरेखित होतो. पुढील काळात त्यांना मोठी राजकीय जबाबदारी मिळावी अशी अपेक्षा अनेक कार्यकर्ते आणि शुभचिंतक व्यक्त करत आहेत. मात्र अंतिम निर्णय हा मतदार आणि संबंधित राजकीय पक्षाचा असतो. की मम्मी तू 15 मिनिटं का असेना पण कार्यक्रमाला जा, कारण आपल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुलजींनी खूप मदत केली आणि खरोखर अगदी म्हणजे मला सांगावंसं वाटतं की त्यांच्या अंगी जे काही गुण आहे, जी कला आहे, जो त्यांचा अभ्यास आहे, दिघावकर साहेब आपण काळजी करू नका. खरं तर तुम्ही कुठल्याच पक्षात जर गेले नसतात तर आज तुम्हीच खासदार राहिले असतात. कारण काँग्रेसकडे सुद्धा खासदारकीसाठी उमेदवार शोधत होते, परंतु निश्चितपणे भविष्यात तुमचं मार्गदर्शन, तुमचा अनुभव हा निश्चितपणे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रासाठी